पुढे महासंग्रामातून आणखी एक बातमी. बंगालमध्ये आता मतमोजणी आधीच घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे. जय बांगला जय श्रीरामच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत. तर बंगालमध्ये मतमोजणी आधी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. खरं तर नुकतीच आता मतमोजणीला सुरुवात होतीये, मात्र त्यापूर्वीच अशी घोषणाबाजी बंगालमध्ये सुरू झालेली आहे. पश्चिम बंगालमधले सगळं वातावरण आपण पाहतोय. अत्यंत हाय व्होल्टेज लढत आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळते. गेली विधानसभा निवडणूक सुद्धा अशी चुरशीची झाली होती, पण निकाल मात्र एकतर्फी होते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने. पण यावेळेस भाजपने कडवी झुंज दिलेली आहे. त्यामुळे भाजप ममता यांच्या हातून सत्तेची चावी खेचून घेण्यात यशस्वी होते काय बघावं लागेल, कारण यावेळेस आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर होता, तो म्हणजे SIRचा. या SIR मध्ये 91 लाख मतदारांना वगळण्यात आल्याचा आरोप देखील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने केलेला होता. त्यामुळे त्याचा काही परिणाम निकालांवर होतो काय सुद्धा बघावं लागेल. आणि इतर सुद्धा अनेक मुद्दे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत केंद्रस्थानी होते. बंगाली अस्मितेचा होता, हिंदुत्वाचा होता, राष्ट्रवादाचा होता आणि बांगलादेशी घुसखोरांचा सुद्धा होता. त्यामुळे बांगलादेशमध्ये जे काही घडतं त्याचा थेट परिणाम हा पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काहीसा बघायला मिळतो. त्यामुळे तिथे हिंदूंवर ज्या पद्धतीनं अत्याचार झाल्याचा आरोप होत होता, त्या गोष्टींचा परिणाम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता आहे. खरंय सौरभ, आणखी काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे दीदी ओ दीदीमुळे ममतांना सहानुभूती मिळते का हे पाहावं लागणार आहे. कारण ममता बॅनर्जींची एक घोषणा आहे, मा माटी मानुष, आणि भाजपनं हिंदुत्वाचा परिवर्तनाचा हा नारा दिलेला आहे.